नारळ काढायला चाललेत बाहेर आम्हाला द्यायसाठी. बघा किती वाढले बघा. अजून आकाच्या घरी आहे मी. आकाच्या चाललंय बाहेरच. बास बास झालं बाहेर. किती पडलं व बास झालं. इकडं आजी मावशी इथं आमच्या मुलं. हे आमच्या अक्काचं घर आहे बघा. पूजाचं लग्न होतं म्हणून आम्ही आलेलो. आता आज आम्ही निघालोय. आई इकडे सापला. ह्या बसले तिथे फुई. हे तर बघा आता सगळे बसलेत. आदित्य, दक्ष, आरती, आप्पा, उलटरी, सरिताताई, मंगल मावशी, उज्ज्वलाताई, सारिकाताई. हे आमची फेवरेट अश्विनी, कारण आमच्या वयाची. हे बावड्या काका लांबणं नाहीत बघायत. बावड्या काका घ्या. बावड्या काकांना पेढा द्या गुन्नू. कशाला ए बावड्या काकांना पेढा दे ना गुन्नू. आकाच्या सासूबाई बघा लगेच पदर. आका बघा आमची भांडी घासते. आमच्या आकाचं किचन म्हणजे गावी बघा. असंच चूल बघा. तिचं मोठं कुटुंब आहे. भरपूर मोठं कुटुंब. तुम्हाला तिचं घर दाखवते एकदा. आता मोठं घर आहे बघा तिचं. इथून तिथपर्यंत आहे रस्त्यापर्यंत. पण्यांवर हे आप्पा आहेत बघा. आता आकाच्या शेतात तिचे चुलत सासरे आहेत ना, त्यांचं हे बघा वांग्याचं शेत आहे. तर आम्ही आलो आता वांगी घ्यायला. तुम्हाला वांगी दाखवते. हा वांगी बघा किती एक नंबर आहेत. हे बघा कसे आहेत वांगी. एक नंबर. हा अगं इथं बघ. इकडे की वांगी बघायला. हे बघ पण एवढी मोठी. तुम्हाला अजून दाखवते बघा. वांगी दाखवते. वांगी त्यांनी बघा तिथे जास्वंदीचं झाड पण लावले. त्याला फुलं कळ्या बघा किती लागली. गुन्नू माझा काय म्हणतोय बघा. काय आहे ग गुन्नी. रोज रोज नाही ते जास्वंद आहे. नाही घे की. हे बघा इथे त्यांनी शेवग्याचं झाड पण लावले. त्याला काय नाही शेंगा अजून लागल्या. हे बघा ह्यांचं शेत आहे. पप्पू दादा इथे हा पॅन्टीवर गेलं बघा. बघा किती वांगे आहेत बघा. हे का माझा गुन्नू बघा काय करतोय. ते नाही ते खराब आहे. ते नको घेऊ. अजून इथं आहेत बघा. जास्त घेऊ नको. 5-6 पाच झाली. हे बघा मकाला पण कणसं लागलेत बघा. हे बघा हे का मका पण बघा किती लावली त्याने. हा बघू केवढा आहे. घ्या. थांब बघा गुन्नू माझा तोडतोय. किती छान वाटते काय बघा. इकडे आता आहे ना त्यांचं मिरचीचं शेत आहे. ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा मिरच्या बघा किती लागले. किती मोठं शेत आहे बघा त्यांचं मिरचीचं. नारळाची झाडं पुढे ना त्यांनी पेरू आंबे मिरच्या तर बघाल का. मिरच्या बघा किती लागलेत. इकडं नाही बघा. कुठं मिरची दाखव मला.
दिसली का? तोडा की मिरची घ्या. हा तोडा 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 सगळं. हा घ्या. इथे बघ किती आहेत गुन्नू. हा घ्या. प्रेमानं प्रेमानं तोडायचं, झाड नाही तुटलं पाहिजे. ते ऊन लागतंय का? नाही लागत. हे बघा पायड्या. आज मावशी जावा. बघा आळूची पानं वड्या करतो ते आपण. बघा गावी असलं की सगळं आपलं. हे बघा आमच्या अक्काचं आंब्याचं झाड. आंबे बघा अजिबात आंबट नाहीत. असेच कोरडे खाल्ले तरी चालणार. इकडे आजू मावशी तुडते. आम्ही आता सापला निघालोय ना, म्हणून घेऊन जायचे. एवढा बारका कशाला? मोठा हे बघ. हे बघ की इथं केवढा मोठा आहे. खाली खडी आहे. असू द्या, लोड घ्यायचा नाही. मी तुडते की. हे बघा केवढा आंबा आहे. तोडला हे अक्काच्या इकडचं आहे बघा. असं त्यांनी रस्त्याच्या इकडं, कारण ही त्यांची शेती आहे. ही तिच्या चुलत सासऱ्यांची, इकडे त्यांची. इथे पण बघा तिचं आंब्याचं झाड आहे, त्याला पण आंबे लागलेत. मी ना आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. थांबा जरा. पेरूचं झाड आहे. बघा त्याला पेरू किती लागले बघा. बघा एकच फांटे आहे त्याला. पेरू बघा. हे ते बघा पेरू बघा झाडाला किती लागलेत. हे बघा. आम्ही परवा आलेलो ना, तेव्हा आम्हाला ना पिकलेले 2 पेरू सापडलेले. आज काय नाही दिसत आहे. किती पेरू लागले ना. तर गावी बघा ही मजा असते खरी. आणि हा कसला पेरू आहे माहिती आहे का? पिंक पेरू आहे. आतनं पिंक गुलाबी. आतून गुलाबी कलरचा पेरू आहे. इथे बघा आकाचं शेड. म्हशी बिशी, कांदा, वैरण बिरण सगळं येत असतं. तर चला आम्ही निघालो आता सापला. इकडे भेटू आपण डायरेक्ट सापमध्ये. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. निवांत घरी राहा. मुलांना सुट्ट्या लागलेत, एन्जॉय करा. ओके. पाया पडा. मी बी नाही पडली. थांबा. पळत पळत गेले ते सुनासनी पेप्शा द्यायला. हा चला की. काय आता अवघड केलं फुईनी. मला द्याल का? हाय का आता बघा गंमत. हा हे बघा आता आम्ही निघालोय. नाना कुठे गेलो म्हणा ना. या या अवतार काय असतंय? आपण शेतकरी माणसं आहे. अवताराचा विचार. चला मुंबईला आल्यावर या. जिजे आले ते. ही नाजूत आता बॅगा घेऊन चालली. या बनलं नाही अजून. पाणी आहे. पाहिजे होतं. मला नारळ पाणी प्यायचं होतं. बघा हाय का. आणि मला म्हणती उचल. मी का उचलू हिचा बोजा? ही सगळं मी आणून ठेवलंय. हिनं फक्त हो का ही नारळ आणली. म्हणजे तू आणलं तू काय जात नाही.
चला ही आली आहे बघा आता शेजार विचारायला. आकीची जाऊ बायचं आहे ते बहिणीच्या. हे बघा ते गेले. अगं नाही या इकडं. चला ह्या पण जाऊ बाई या. तो पण हा आला बघा फिरून इकडून. मामा कशाला नको आता बरा बॅगा. ह्या काची सगळी उभे राहिली बघा आम्हाला सोडायचं. माझी तोंड बंद कर. उचला चला. हा मी निघालोय आता सापला. हे माझ्या गुणून आणली की बॅग उचलून. तर चला इथूनच बाय. परत येणार लवकरच. तिकडे ताय आले ते. घ्या त्या पुया येत्या आता वय लवकरच. हा ठरल लवकरच. थांबा सगळे आले तर. हा होईलच की. आता बघा सापला माहेरी बाहेर आले तर आम्हाला सोडायला. आमची इकडे मुलं बसलेत. आणि आम्ही पोहोचलो आहे कुठे मिलिटरी ऑफिस मध्ये. नाही आणि मिलिटरी ऑफिसचं बहुत महत्व आहे सांगायचं. महत्व प्रत्येक घरातला एक माणूस मिलिटरी मध्ये आहे. मग काय काय जातात कुठला ऑफिस काय म्हणजे सातारा ऑफिस सांगायचं. पण खरंच काय भय विशेष असाला कसं ना घर टेक मिळत. कसं झालं ते माहिती आहे का. त्यांच्या गावात मोठमोठे मोटर माणसं होती. हा मग त्यांनी उचलली. हा त्यांना तर गावाची पोरं त्यामुळे उचलली. झालं. आणि सासऱ्यातून लय बरं की फौजी. होय ना. सासऱ्यातून लय फौजी. पण काय नाही भय मला आर्मी. पेंटर जर तयार झाला का नाही तर त्याला घेऊन सोडतो इथे. त्याकडून पेंट मारू का मागचा. बर घरातलं साहित्य काढा म्हणलं तर काढायचं त्याकडून. हे बघा आत्ताच आम्ही पोहोचतोय आईच्या घरी. काय काय मागे हे आहे आमच्या आईचं घर. जवळ होईतच इथं घेऊन तुम्ही सांगा. वाईतच भैया झाडाकडे लावायचं. मी राहते तिथं. आले बघा आमच्या इकडं. आलेला आईनं बघा काय बनवलंय. घरी बनवलंय खोबऱ्याची बर्फी. कशी एक नंबर. आम्हाला पण जमत का. माझे काय बनवतेस गाई. कोण तू काय म्हणतो काय ते काय करू काय करू. हा? इकडे बसले तर आलो आत्ताच आम्ही. आल्या मला आईनं दिले बर्फी. म्हणजे तुला खायला देते बनवलेलं. मग तर हाय आलोय बघा आता आम्ही कपडे धुवायला. तुम्हाला दाखवते जरा. बघा इथे आम्ही आलो आता कपडे धुवायला. आमची मुलं बघा कशी खेळते. हा कशात करायचे. काय रे गुन्नू हे पाणी बघ काय. जा ना आज जा की पाण्यात. फक्त कपडे ओली करू नको बाय. काय नाही कपडे नाही ओली करायचे. कशाला. तर आलोय बघा आता आम्ही ते कपडे धुवायला. आकाच्या घरून आम्ही कपडे तशीच घेऊन आलो. धुतलीच नाहीत. आता इथे मस्त पैकी आम्ही ते कपडे धुणार आहे. तिकडे बघा ते. हा मस्त काय करणार तू. हा मछली पकडणार. तर आलोय बघा आता आम्ही कपडे धुवायला. तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा कपडे. हा माझा गुन्नू. गुन्नू काय आहे रे हे. थंड पाणी. थंड पाणी पण ह्याला काय बोलतात. लेक. काय बोलते त्याला. लेक. लेक. तिकडून आले बघा आजू मावशी. मावशी हे
मावशी हा लय थंड पाणी आहे बाबा थंड आहे व्हय. लय बरं चला आता ओरा करून धुतो आम्ही आता कपडे जरा. आकाच्या घरून आम्ही तसंच पारुशी कपडे घेऊन आलोय. तर आता आलोय आम्ही आता धुवायला कपडे. इकडे बघा काय म्हणते फ्रेंड्स सीधे धुवले कपडे. हे कपडे धुवायला कसे मजा बघा गावी. आणि इकडं व्हेरी साफ सुथरा पाणी है व्हेरी साफ सुथरा म्हणजे खालचं दगड दिसते ती ऑब्वियसली मग. इधर मेरी मम्मी भी धो रही है कपड़े ये हमारे कपड़े हैं ये मौसी के म्हणजे इथं काय हे दुश्मन आहे का इथं हमारे कपडे तसं कशाला दुश्मन. इधर हमारे है बाबा फिरवणूक खूप काय द्यायला बाबा तुला लई सवय आहे. फ्रेंड्स इधर ये आ गए कपड़े धोने इधर है मौसी धो रही है थंडी ताप येते ना खेळू दे हे कपडे धुवायला. या कसं आहे गावी मजा आहे का नाही. एक नंबर. वेरी क्लीन पानी हा. मला हे कपडे असेल ना ये गुन्नू इधर कुछ तो बोल रहे हैं पाणी डुबा असेल काय डुबवायचं कपडे तुला डुबवायची ती जरा डुबवायचं. ये पकडा कपडे पकडा. ये गुन्नू बोल रहा है मम्मी को कैसे कपड़े डुबाने पानी में इधर है मेरी मम्मी भी धो रही है मौसी वैसे से बहुत साफ पानी है तुला काय लावलं किती शुद्ध पाणी आहे बघ की मला काय माहिती बाय. मी मीटर ठेवला आता परक वेरी शुद्ध पानी फ्रेंड्स इधर से शुरू हुआ मला इकडे. और त्याला शेवाळ हाय उधर गुन्ही खतम खाली. हुआ. आणि बघू दाखव ये काय व्यू केलंय. देखो आणि चल त्याच्यावर पुन्हा र खाली शेवाळ आहे. ये मौसी को आणि इकडे ये मौसी गुन्नू को डांटते हुए हा तुला कळ ना होय मम्मा सेल कुठे आहे गुन्नू को फ्रेंड्स इधर वाला सेल दाखव बरं. अरे यार गेला होय. ए साबण दे आणत आहे. ये मौसी साबन मगते हुए अब ये धोएंगे कपड़े हम करेंगे मस्ती मराठी मराठी काय मराठी व्हायचं. इधर गुन्नू कपडे धुतोय बघा आणि हे जी मम्मी बघत्या काय काका? बरं आहे का गुन्हाला मशरी दिसली अरे तुमचा कसं काय पडली पडली हा फ्रेंड्स इधर फक्यावर गुन्नू को मछली मिल गई थी हा तुम्ही चढवून ठेवला. ये मम्मी अभी कपडे धो रही है. 25 फेब्रुवारीला पोलिसांना आणून आवाज येतो का बघ. तर हे बघा कॅमेरा फिरव. इकडं धुतोय गुन्नू कपडे टी शर्टच खाली टाकून दिले दिलं. काय त्यात म्हणजे सगळं सुपडा साफ करून इकडे मावशी बोलते तोपर्यंत घेतला ना दुसरा अरे देवा पोलिसांनी आणि इकडे सांगितलं माझी 100 मम्मी पण किलोमीटर धुते गावला, कपडे. गावला रहमतपुरात बरं का. हा गुन्ह्याच्या त्याच्यामुळे आत्ता पोलिसांनी हातात दिलेली मासा सगळी आलेला कागदपत्र ए बाबा ए आता इथं यारीवर ये पता नहीं गुन्नू क्या कर रहा है. लंगड्या माणसाने घेऊन दिलाय मोबाईल पोलिसाला. पोलीस म्हणलं ओ गुन्नू काय करताय तुम्ही लोक भिजवते काय आयला. कपडे धुतोय का काय करतोय का माहिती आणि इकडे कपडे दे हो माझा आवाज त्यात केला का कधी बाबा. आवाज खातोय हाय? तर मी तुम्हाला एक गंमत दाखवते बघा. आम्ही ते कपडे धुवायला आलेलो तर ना ते जांभळीची झाड आहेत बघा 2-3. तर ह्या जांभळीच्या झाडाला जांभळं लागले. खास बघायसाठी चाललेली मी इकडं. तर जांभळं लागलेत बघा या जांभळीच्या म्हणजे हिरवे आहेत पिकलेली पण आहेत. हे बघा दिसली का अशाच जांभळं बघा इथे बघा तुम्हाला. हे बघा कशात जांभळं. शपथ खूप चांगलं बात आहे पायावर पाय वय गुन्नू चांगली बात आहे. मम्मा थांबले हा तोडा. खलं हो तोडा की. हे बघ ही तोड. हो खो 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 तोड. पटलं अरे गुन्नू इथे वरती दिसते का इथे 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 हा हा तोड. हे बघ इथे. हे बघ आमची पोरं कुठे कुठे दाखवलं तरी. हा तोडा.
हा थोडा फ्रुट्स फ्रूट नाही ते काय बोलतात गुन्ह्याला काय बोलतात जांभळ जांभळला इंग्लिश मध्ये काय बोलतात मला नाही बाबा माहित जांभळला इंग्लिश. इंग्लिश मध्ये जामुन हिंदी जामून बघू दाखव गुन्ही शो हिअर आल्सो ओ माय गॉड बघा जांभळ हे का ये गाव का ये अच्छा होते घूमने जांभळ तर चला आता जातो कपडे धुवायला कपडे राहिले तसेच आम्ही आलो जांभळ तोडायला गुन्ही ये बाय पिढ्या नको अडचणीत जाऊ ये पटकन बस झालं तर आता आम्ही निघालो कपडे धुवायला आमची मावशी कपडे धुतले मीच धुतली भरपूर कपडे धुतले आमची मावशी आम्हाला दिसली जांभळ खाऊ का नाही घरी जाऊन धुवून खायची हे आपण पाण्यात नको धुवायला बाळा काही साफ पाणी साफ पाणी आहे पण नको कशाला रिस्क घ्यायची आज मावशी धुते ते कपडे पिकलेले वाले पिकलेले आता छोट्या पानाचे आहेत होय हो मामा एक खाऊ प्लीज नाही सॉरी नको गुन्नू गुन्नू नको पाणी नको पते नको बोललेला कळतं का गुन्ही तुला घरी जाऊन खायचे आपण नको हात घालू तर मी आता धुते कपडे माझ्या नाकावर तुम्ही बोला काय झाले तर सांगते तुम्हाला नंतर नाकाचं काय झालंय ते आमच्या हे बघा पोर आमचे म्हणजे सेकंड पिक्सल झालेत कपडे धुवून आमची बघा खरं तर थोडीच राहिलेत 2-3च राहिलेत हॅलो तर बघा आता आकाच्या घरची माणसं आली ती तर आम्ही निघालो रस्त्याला बघा आमचा फोन आलाय बाहेरचा लाईट नाही काय अरे बघा सगळी पोरं चला चला इकडं कोण आहे नाही बाय बाय खाली झालं माहिती का तुम्ही आता संपणार चला चला उशीर झालाय बाय आईला लाईटी लावा अंधार झाला काय तोंड पाडून बसलेली आमची पोरं पहिल्यांदा असं झालंय नको बाई. नाही नको गाडीवरली जावा चला बाय बाय